मी राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चाचा मुख्य संयोजक नितीन चौधरी आणि आमचे सगळे सहकारी आज ही पत्रकार आम्ही परिषद या ठिकाणी बोलवण्याचं कारण असं आहे की लोकसभेचं निवडणुकीचे वारे आता जोरात वाहत आहेत। मला वाटते की आता प्रचाराचे शेवटचे टप्पे आलेले आहेत आणि या दरम्यान जे काही विषय समोर आले, खास करून आरक्षणाच्या संबंधानं, ओबीसी आरक्षणाच्या संबंधानं आणि त्याच्यामुळे जे काही विपर्यास प्रचार त्याचा होतो आहे त्याच्यातून लोकांनी गुमराह होऊ नये, लोकांनी यापासून विचलित होऊ नये यासाठी म्हणून ही पत्रकार परिषद आम्ही बोलवलेली आहे। त्याच्यात प्रामुख्याने दोन विषय चर्चेत आलेले आहेत या प्रचारामध्ये, खास करून सत्ता पक्षाकडनं आणि विरोधी आघाडीकडनं। की विरोधी आघाडीकडनं जो विषय आला होता की मुस्लिमांना पूरा आरक्षण दिया जाएगा अशी एक माननीय लालू प्रसाद यादव यांच्याकडनं कथन आलं होतं। त्याला अनुलक्षून सत्ता पक्षाकडनं एक चर्चा समोर आली की मुस्लिमांना ओबीसीमध्ये सेंध लावून स्वतंत्र आरक्षण देण्याचे मनसुबे या इंडिया आघाडीच्या लोकांचे आहेत आणि त्यांचा तो संकल्प आहे, तो संकल्प हाणून पाडला पाहिजे अशी चर्चा एक समोर आली। आमचं या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जनतेला आणि सगळ्या मतदारांना आणि पक्षांनासुद्धा एक आमचं निवेदन असं आहे की ओबीसीचा हा जो गट आहे त्या ओबीसीच्या गटामध्ये मुस्लिम समाजाचं सुद्धा पॉप्युलेशन भरपूर आहे, त्यांचे भरपूर समुदाय या ओबीसी गटामध्ये सामील करण्यात आलेले आहे। आणि जर जस्टिस रोहिणी कमिशनच्या माध्यमातून ओबीसीमध्ये विविध गट पाडून आरक्षण देण्याचा जर प्रयत्न होऊ शकत असेल तर त्या ओबीसीमध्ये सुद्धा मुस्लिम समुदायांचा स्वतंत्र गट तयार करून त्यांना आरक्षण देण्याचा प्रयत्न सुद्धा होऊ शकतो। परंतु परत एकदा आमचं असं म्हणणं आहे की हा जर विषय धर्माच्या आधारावर आरक्षणाचा असेल तर आमचं असं म्हणणं आहे की संविधानाचं जे मूळ तत्व आहे, सामाजिक न्यायाचं जे मूळ तत्व आहे, जे फंडामेंटल राईट आहे आर्टिकल 14 आणि 15 ज्याच्यामध्ये धर्माच्या आधारावर भेदभाव करता येत नाही, या आधारावर आमचं असं म्हणणं आहे की या संविधानाचे मूळ तत्वाचा सन्मान कायम राहायला पाहिजे। हे मूळ तत्व जे आहेत त्याच्या आधारावर जे काही संविधान आहे ते कायम राहायला पाहिजे आणि त्याला ठेस पोहोचू नये हा आमचा या पत्रकार परिषदेचा उद्देश आहे। परंतु आमचं परत असं म्हणणं आहे की धर्माच्या आधारावर आरक्षण हा जो विषय आहे ते अर्धसत्य आहे। धर्माच्या आधारावर आरक्षण देण्यातही आलेलं आहे, कारण की अनुसूचित जातीचं जे आरक्षण आहे त्या आरक्षण हे सुरुवातीला केवळ हिंदू संबंधित अनुसूचित जातींनाच देण्यात आलं होतं। त्याच्यासाठी 17 डिसेंबर 1950चा प्रेसिडेन्शियल ऑर्डर काढण्यात आली होती आणि त्यालासुद्धा आता आव्हान माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये देण्यात आलेला आहे। त्याचा दावा सर्वोच्च न्यायालयामध्ये पडले आहे आणि त्या संबंधानं त्याचा अभ्यास करण्यासाठी याच केंद्र सरकारने एक समिती स्थापन केलेली आहे त्याचा अभ्यास करण्यासाठी। म्हणून आमचं असं म्हणणं आहे की धर्माच्या आधारावर सुद्धा आरक्षण देण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि धर्माच्या आधारावर आरक्षण देण्यात येतच नाही हा जो काही चर्चा आहे ती अर्धसत्य आहे आणि फक्त ओबीसीचं आणि अनुसूचित जनजातीचं जे आरक्षण आहे तेच फक्त धर्मातीत आहे। सगळ्या धर्माच्या समुदायांना ओबीसी आरक्षणामध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आहे। अनुसूचित जनजातीचं म्हणजे अनुसूचित शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईबच्या आरक्षणामध्ये सुद्धा सगळ्या धर्माच्या समुदायांना सामील केलेलं आहे। म्हणून आमचं असं म्हणणं आहे की धर्माच्या आधारावर आरक्षण देता येत नाही हे जे काही म्हणणं आहे ते अर्धसत्य आहे। ते वास्तव हे जे काही बोलणारे आहेत त्यांनी त्याचं वास्तव जाणून घ्यावं आणि त्यांच्यासमोर ते सगळे मुद्दे आहेत आणि लोकांनी गुमराह होऊ नये, लोकांनी विचलित होऊ नये, लोकांनी संविधानाचं जे मूळ तत्व आहे, जो मूळ गाभा आहे तो गाभा समजून घेतला पाहिजे आणि आरक्षणाचा आधार सामाजिक न्यायाचा आहे असं असताना सुद्धा आत्ताच्या केंद्र सरकारने आर्थिक आधारावर आरक्षण देण्याचा प्रयत्न केला। संविधानामध्ये संशोधन करून मग नवीन सरकार एखादं येईल ते सुद्धा धर्माच्या आधारावर संविधानात संशोधन करून आरक्षण देण्याचा प्रयत्न करू शकतात। परंतु आमचं असं म्हणणं आहे की संविधानाचं मूळ तत्व जे आहे सामाजिक न्यायाचं ते अबाधित राहिलं पाहिजे, संविधानाचा सन्मान कायम राहायला पाहिजे। राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चाचं याच पत्रकार परिषदेतून हीच मागणी आहे। धन्यवाद।